नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मल्टिपल शेअरच्या लेटेस्ट अपडेट आणि लेटेस्ट न्यूजबद्दल बोलणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिले बोलूया मुठूत कॅपिटल सर्व्हिसेस लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, या कंपनीने आपल्या जून क्वार्टरचे नंबर डिस्क्लोज केले आहे. आणि मित्रांनो, या कंपनीचा जर आपण रेव्हेन्यू बघितला तर तो इयर ऑन इयर बेसिसवर वाढला आहे. 100 कोटी रुपयांनी 145.31 कोटी रुपये आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर देखील कंपनीचा रेव्हेन्यू वाढला आहे. 137.31 कोटी रुपयांनी 145.31 कोटी रुपये. आणि मित्रांनो, जर आपण कंपनीचा नेट प्रॉफिट बघितला तर तो इयर ऑन इयर बेसिसवर 10.80 कोटी रुपयाच्या प्रॉफिटमधून आता आला आहे 4.67 कोटी रुपयाच्या नेट लॉसमध्ये. आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 6.42 कोटी रुपयाच्या नेट प्रॉफिटमधून 4.67 कोटी रुपयाच्या नेट लॉसमध्ये आली आहे. म्हणजे मित्रांनो, कंपनीचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर खाली आलेला आहे. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे या कंपनीच्या शेअर प्राईजमध्ये आज आपल्याला जवळपास 12% क्रॅश पाहायला मिळाला आहे. चला आता बोलूया टेक्समॅको रेल अँड इंजिनिअरिंग लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, टेक्समॅको रेल सेक्युअर ₹73.12 कोटी ऑर्डर फ्रॉम सेंट्रल रेल्वे फॉर ट्रॅक्शन सबस्टेशन प्रोजेक्ट. तर चला अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, टेक्समॅको रेल अँड इंजिनिअरिंग लिमिटेड या कंपनीला सेंट्रल रेल्वेकडून 73.12 कोटी रुपयांचा ऑर्डर मिळाला आहे. आणि मित्रांनो, हा ऑर्डर या कंपनीला 24 महिने म्हणजे 2 वर्षामध्ये पूर्ण करायचा आहे. चला आता बोलूया अलाइड डिजिटल सर्व्हिसेस लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, अलाइड डिजिटल सेक्युअर ₹420 कोटी कॉन्ट्रॅक्ट विथ लीडिंग युरोपियन फार्मा जायंट. तर चला अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, ग्लोबल IT सर्व्हिसेस प्रोव्हायडर आणि मास्टर सिस्टीम इंटिग्रेटर कंपनी अलाइड डिजिटल सर्व्हिसेस लिमिटेड या कंपनीला टॉप टियर युरोपियन मल्टीनॅशनल फार्मास्युटिकल कंपनीकडून 420 कोटी रुपयांचा ऑर्डर मिळाला आहे. चला आता बोलूया नजारा टेक्नॉलॉजीज लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, सगळ्यात पहिले तुम्ही या अपडेटचा टायमिंग इथे बघू शकता. हा अपडेट आला आहे 6 ऑगस्ट 2025 म्हणजे आज जवळपास दुपारी 12:30 वाजता. तर मित्रांनो, नजारा टेक्नॉलॉजीज लिमिटेड या कंपनीने 12 ऑगस्ट 2025ला बोर्ड मीटिंग ऑर्गनाईज केलेली आहे. आणि ही कंपनी 12 ऑगस्ट 2025ला आपल्या फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 1च्या रिझल्ट सोबत स्टॉक स्प्लिटसुद्धा अनाऊन्स करणार आहे आणि बोनस शेअरसुद्धा अनाऊन्स करणार आहे. चला आता बोलूया JSW एनर्जी लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, JSW एनर्जी कमिशन्स सेकंड युनिट ऑफ कुटेहर हायड्रो इलेक्ट्रिक प्लांट रिचेज 160 मेगावॅट. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, JSW एनर्जी लिमिटेडने हिमाचलच्या चंबा डिस्ट्रिक्टमध्ये लोकेटेड असलेल्या आपल्या कुटेहर हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लांट येथे सेकंड 80 मेगावॅटचा युनिट कमिशन केला आहे. आणि मित्रांनो, हा प्लांट आहे टोटल 240 मेगावॅटचा. आणि यानंतर या कंपनीची या प्लांटची टोटल कमिशन्स कॅपॅसिटी झाली आहे 160 मेगावॅटची. चला आता बोलूया पिडिलाइट इंडस्ट्रीज लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, पिडिलाइट इंडस्ट्रीज लिमिटेड या कंपनीने स्पेशल इंटरिम डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे 10 रुपयांचा. आणि याला देण्यासाठी पिडिलाइट इंडस्ट्रीज लिमिटेडने रेकॉर्ड डेट फिक्स केली आहे वेनसडे 13 ऑगस्ट 2025. आणि मित्रांनो, त्याचसोबत पिडिलाइट इंडस्ट्रीज लिमिटेडने बोनस शेअरसुद्धा अनाऊन्स केला आहे 1:1च्या रेशोमध्ये. म्हणजे एका शेअरवर एक बोनस शेअर मिळेल. म्हणजे एका शेअरचे
2 शेअर होऊन जाईल. आणि मित्रांनो पिडिलाइट इंडस्ट्रीज लिमिटेडने बोनस शेअरला देण्यासाठी रेकॉर्ड डेट फिक्स केलेली नाही. आणि मित्रांनो पिडिलाइट इंडस्ट्रीज लिमिटेडने आपल्या फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 1चे नंबरसुद्धा डिस्क्लोज केले आहे. आणि जर आपण कन्सॉलिडेटेड नंबर बघितले तर कंपनीची सेल्स इयर ऑन इयर बेसिसवर वाढली आहे. 3,395 कोटी रुपयांनी 3,753 कोटी रुपये आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर देखील वाढली आहे. 3,141 कोटी रुपयांनी 3,753 कोटी रुपये. आणि मित्रांनो जर आपण नेट प्रॉफिट बघितला तर तो सुद्धा इयर ऑन इयर बेसिसवर वाढला आहे. 571 कोटी रुपयांनी 678 कोटी रुपये आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर देखील वाढला आहे. 428 कोटी रुपयांनी 678 कोटी रुपये. म्हणजे मित्रांनो पिडिलाइट इंडस्ट्रीज लिमिटेड या कंपनीने डिव्हिडंडसुद्धा अनाऊन्स केला आहे. त्याचसोबत बोनस शेअरसुद्धा अनाऊन्स केला आहे. आणि जर क्वार्टरली रिझल्ट बघितला तर कंपनीची सेल्स म्हणा किंवा नेट प्रॉफिट म्हणा क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर आणि इयर ऑन इयर बेसिसवर ग्रोथ झाली आहे. चला आता बोलूया अडानी ग्रुपच्या जबरदस्त कंपनीबद्दल, ज्या कंपनीचे नाव आहे अडानी एनर्जी सोल्युशन्स लिमिटेड. तर मित्रांनो अडानी एनर्जी सोल्युशन्स ब्लॉक डील ओव्हर 1 कोटी शेअर वर्थ ₹870 कोटी चेंज हँड्स इन ट्रेड. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. मित्रांनो आज अडानी एनर्जी सोल्युशन्स लिमिटेडमध्ये ब्लॉक डील झाली आहे ॲप्रॉक्सिमेटली 1.10 कोटी शेअरची, ज्याची व्हॅल्यू निघते 870.19 कोटी रुपये. आणि मित्रांनो ही ब्लॉक डील झाली आहे 790 रुपये पर शेअरच्या हिशोबाने. आणि मित्रांनो या ब्लॉक डीलमध्ये कोणी या कंपनीचे शेअर विकले आहे आणि कोणी या कंपनीचे शेअर खरेदी केले आहे त्यांचे नाव आतापर्यंत समोर आलेले नाही. चला आता बोलूया बजाज ऑटो लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो या कंपनीने आपल्या फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 1चे नंबर डिस्क्लोज केले आहे. आणि जर आपण कंपनीचे कन्सॉलिडेटेड नंबर बघितले तर कंपनीची सेल्स इयर ऑन इयर बेसिसवर वाढली आहे. 11,932 कोटी रुपयांनी 13,133 कोटी रुपये आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर देखील वाढली आहे. 12,646 कोटी रुपयांनी 13,133 कोटी रुपये. आणि जर नेट प्रॉफिट बघितला तर तो सुद्धा इयर ऑन इयर बेसिसवर वाढला आहे. 1,942 कोटी रुपयांनी 2,210 कोटी रुपये आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर देखील वाढला आहे. 1,802 कोटी रुपयांनी 2,210 कोटी रुपये. म्हणजे मित्रांनो बजाज ऑटो लिमिटेडची सेल्स म्हणा किंवा नेट प्रॉफिट म्हणा क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर आणि इयर ऑन इयर बेसिसवर वाढली आहे. आता बोलूया टाटा पॉवर कंपनी लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो हे तर तुम्हाला माहीतच आहे की ही कंपनी टाटा ग्रुपची कंपनी आहे. तर मित्रांनो टाटा पॉवर शेअर इन फोकस ॲज सुप्रीम कोर्ट अलो इन्क्रीज इन इलेक्ट्रिक टॅरिफ्स इन दिल्ली. तर मित्रांनो सुप्रीम कोर्टने इलेक्ट्रिसिटी टॅरिफ्समध्ये वाढ करण्यासाठी मंजुरी दिली आहे दिल्लीमध्ये. आणि मित्रांनो याच अपडेटमुळे आज टाटा पॉवर कंपनी लिमिटेड ही कंपनी फोकसमध्ये होती. आणि मित्रांनो त्याचसोबत ज्या ज्या कंपन्या दिल्ली या रिजनमध्ये इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रीब्यूट करत असतात त्या कंपन्यासुद्धा या अपडेटमुळे फोकसमध्ये राहणार आहे. तर मित्रांनो मला अपेक्षा आहे आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय.